हाय, हॅलो मित्र मैत्रिणींनो, आजचा दिवस तुमच्या प्रेमसंबंधांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्हाला कळेल का तुमच्या जोडीदाराच्या मनातील गुपित? तुमचं प्रेम तुमच्या आयुष्याला आनंद देणार आहे, पण त्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला प्रेमसंबंधात यश हवे आहे का? काही राशींवर आज प्रेमाचा वर्षाव होणार आहे, पण त्यात तुमची राशी आहे का? मग तुमचं राशी भविष्य ऐका. 1. मेष एरीज. आजचा दिवस तुमच्या नातेसंबंधांमध्ये काहीसा आव्हानात्मक ठरू शकतो. संवादाचा अभाव असेल, पण तो दूर करण्यासाठी प्रयत्न करा. जोडीदाराच्या भावनांना योग्य प्रतिसाद दिल्यास नाते अधिक मजबूत होईल. काही जुन्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे. प्रेमात प्रामाणिकपणा ठेवल्यास अडचणी टाळता येतील. सिंगल लोकांसाठी नवीन ओळखीच्या शक्यता आहेत. दिवसाच्या शेवटी भावनिक शांतता मिळू शकते. अचानक एखादा सरप्राईज प्रेमाचा प्रस्ताव मिळू शकतो. जुने वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. जोडीदारासोबत जास्त वेळ घालवा, हे तुमच्या नात्याला नवीन उंचीवर नेईल. उपाय: हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या. मंगळ ग्रहासाठी लाल रंगाचा कपाळ अर्पण करा. मंगळाचे 108 वेळा जप करा. जोडीदाराला गोड पदार्थ द्या. प्रेमसंबंधांसाठी लाल गुलाब अर्पण करा. 2. वृषभ टॉरस. आज तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये नवीन उत्साह जाणवेल. जोडीदाराशी मोकळ्या मनाने बोलण्याची वेळ आहे. नात्यातील गोडवा वाढेल आणि तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध आणखी दृढ होतील. सिंगल असाल तर एखादी नवीन ओळख मैत्रीत बदलण्याची शक्यता आहे. जुन्या वादांवर चर्चा करण्यासाठी योग्य वेळ आहे. जोडीदारासाठी छोटासा सरप्राईज नात्यात चैतन्य निर्माण करू शकतो. आजचा दिवस तुमच्या नात्याला नवीन दिशा देऊ शकतो. उपाय: शुक्रवारी महालक्ष्मीला गुलाबजळ अर्पण करा. चांदीचे दान करा. पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करा. दुधात केशर टाकून पिण्यासाठी घ्या. गोड पदार्थ दान करा. 3. मिथुन जेमिनी. तुमच्या नातेसंबंधात संवादाचा अभाव असल्यास तो दूर करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. जोडीदाराबरोबर मोकळ्या मनाने चर्चा करा. तुमचे विचार एकमेकांशी सामायिक केल्याने नात्यात प्रगाढता येईल. जुन्या वादांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. सिंगल व्यक्तींना एखाद्या नवीन व्यक्तीसोबत मैत्रीचा प्रारंभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या विनोदप्रिय स्वभावामुळे जोडीदार आनंदी राहील. दिवसाच्या शेवटी शांतता आणि समाधान मिळेल. उपाय: बुधवार उपवास ठेवा. गणपतीला दुर्वा अर्पण करा. हिरव्या रंगाचा पोशाख परिधान करा. बुद्ध मंत्राचा जप करा. जोडीदाराला गोड पदार्थ खायला द्या. 4. कर्क कॅन्सर. तुमच्या भावनिक स्थैर्यासाठी आज संयम राखणे गरजेचे आहे. जोडीदाराशी कोणत्याही वादात पडू नका. सिंगल असाल तर नवीन ओळख तयार होऊ शकते. नात्यातील आव्हाने तुम्ही धैर्याने पार करू शकता. तुमच्या जोडीदाराची काळजी घ्या आणि त्याच्या भावनांचा आदर करा. जुन्या आठवणींवर चर्चा केल्याने तुमचे नाते मजबूत होईल. काही नवे सरप्राईज तयार करण्याचा विचार करा. दिवसाच्या शेवटी एकमेकांसाठी वेळ द्या. उपाय: सोमवार उपवास ठेवा. चंद्र मंत्राचा जप करा. जलप्रदाय करा. पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करा. दूध आणि तांदूळ दान करा. 5. सिंह लिओ. आजचा दिवस प्रेमसंबंधांसाठी खूप सकारात्मक ठरेल. जोडीदाराशी जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रेमाचा गोडवा वाढेल आणि नात्यात प्रगाढता येईल. सिंगल लोकांना नवीन नात्याची सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. जुन्या तक्रारींवर चर्चा करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. जोडीदाराला सरप्राईज देऊन नात्यात नवीन ऊर्जा निर्माण होईल. दिवसाच्या शेवटी एकमेकांसाठी प्रेम व्यक्त करा. उपाय: रविवारी सूर्यदेवाला जल अर्पण करा. लाल रंगाचा पोशाख परिधान करा. गोड पदार्थांचा प्रसाद वाटा. सोन्याच्या दागिन्यांचा वापर करा. सूर्यास्तानंतर शांती मंत्राचा जप करा. 6. कन्या वर्गो. आजचा दिवस तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा आहे. तुमचे आणि जोडीदाराचे मतभेद मिटवण्यासाठी तुम्हाला पहिला पाऊल उचलावे लागेल. सिंगल लोकांसाठी नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. जुन्या आठवणींवर चर्चा केल्याने तुमचे नाते गोड होईल. आपल्या जोडीदारासाठी वेळ काढा, कारण त्यांना तुमच्या उपस्थितीची गरज भासेल. प्रेमात प्रामाणिक राहा, कारण हेच तुमच्या नात्याचा पाया मजबूत करेल. दिवसाच्या शेवटी रोमॅन्टिक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. उपाय: बुधवारी भगवान गणपतीला दुर्वा अर्पण करा. हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करा. एखाद्या गरीब विद्यार्थ्याला पुस्तके दान करा. गोड पदार्थांचा प्रसाद द्या. सूर्यास्तानंतर जोडीदारासाठी छोटी भेटवस्तू द्या. 7. तुला लिब्रा. आज तुमच्या प्रेमसंबंधात संतुलन राखणे महत्त्वाचे ठरेल. जोडीदाराशी संवाद साधण्यास वेळ द्या, यामुळे नात्यातील गैरसमज
दूर होतील. तुम्हाला आज तुमच्या जोडीदाराकडून अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम मिळेल. सिंगल व्यक्तींना आज एखाद्या व्यक्तीच्या मनात जागा मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या सोबतचा वेळ तुमच्या नात्याला अधिक घट्ट करेल. जुन्या आठवणींवर चर्चा करून आनंदी वाटेल. दिवसाचा शेवट गोड स्मृतींनी होईल. उपाय: शुक्रवारी देवी लक्ष्मीला सफेद फुलं अर्पण करा. चांदीचे दान करा. सौंदर्य प्रसाधनांचा वापर टाळा. जोडीदाराला गोड पदार्थ खाऊ घाला. शुभ्र वस्त्र परिधान करा. 8. वृश्चिक स्कॉर्पिओ. आज तुमच्या नातेसंबंधांमध्ये काही प्रमाणात तणाव जाणवू शकतो. जुन्या गोष्टींवर चर्चा केल्याने वाद होण्याची शक्यता आहे. शांततेने आणि संयमाने काम घेण्याचा सल्ला दिला जातो. जोडीदारासाठी तुम्ही वेळ काढल्यास नातं मजबूत होईल. सिंगल व्यक्तींना आज नवीन ओळख होण्याची संधी मिळू शकते. दिवसाच्या शेवटी तुम्हाला आनंद मिळेल. जोडीदारासाठी छोटी भेटवस्तू खूप काही बदल घडवेल. उपाय: मंगळवारी हनुमान चालीसा पठण करा. लाल रंगाचे वस्त्र परिधान करा. लाल फुलं देवीला अर्पण करा. एखाद्या गरजूला गोड पदार्थ दान करा. गोड पदार्थ जोडीदारासोबत शेअर करा. 9. धनु सॅजिटेरियस. तुमच्या नात्याला आज उत्साहाची गरज आहे. प्रवासासाठी किंवा सहलीसाठी योजना करा. सिंगल लोकांना नवीन ओळखीमुळे प्रेरणा मिळेल. जुने वाद मिटवून नात्याला नवीन सुरुवात मिळू शकते. जोडीदाराच्या भावनांवर लक्ष द्या आणि त्यांच्यासाठी काही खास योजना करा. नाते आणखी बळकट होईल. आज तुमच्या नात्यात आनंदाची भर पडेल. उपाय: गुरुवारी बृहस्पती देवाची पूजा करा. पिवळ्या वस्त्रांचा वापर करा. एखाद्या गरजू व्यक्तीला केळीचे दान करा. हलक्या रंगाचे फुलं अर्पण करा. जोडीदाराला गोड पदार्थ भेट द्या. 10. मकर कॅप्रिकॉर्न. तुमच्या प्रेमसंबंधात प्रामाणिकपणा आणि आदर राखणे महत्त्वाचे ठरेल. सिंगल लोकांसाठी नवीन नात्याचा प्रारंभ होण्याची शक्यता आहे. जुन्या गोष्टींवर चर्चा करून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जोडीदारासाठी थोडा वेळ द्या. हे नाते अधिक दृढ करेल. दिवसाच्या शेवटी समाधान आणि शांती मिळेल. उपाय: शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करा. काळ्या वस्त्रांचा वापर करा. एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न दान करा. हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या. काळ्या तिळांचे दान करा. 11. कुंभ अक्वेरियस. तुमचं नातं मजबूत करण्यासाठी आजच्या दिवशी संवाद साधणं महत्त्वाचं ठरेल. सिंगल व्यक्तींना नवीन नातं तयार होण्याची शक्यता आहे. जुन्या आठवणींवर चर्चा केल्याने तुमचं नातं गोड होईल. दिवसाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून आनंददायक सरप्राईज मिळू शकतं. उपाय: शनिवारी शिवलिंगावर जल अर्पण करा. निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. एखाद्या गरीबाला वस्त्रांचे दान करा. प्रेमसंबंध मजबूत करण्यासाठी जोडीदाराशी संवाद साधा. गुलाब फुलं अर्पण करा. 12. मीन पायसीज. आज तुमचं नातं गोड होण्यासाठी एकमेकांच्या भावना समजून घ्या. सिंगल व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात होण्याची संधी मिळेल. जुने वाद मिटवून नात्यात नवीन सुरुवात करू शकता. तुमच्या जोडीदारासाठी खास वेळ काढल्यास नात्यात अधिक बळकटी येईल. दिवसाच्या शेवटी तुम्हाला समाधान मिळेल. उपाय: गुरुवारी विष्णू देवाची पूजा करा. पिवळ्या रंगाचे फुलं अर्पण करा. गरजूंना मदत करा. शांततेसाठी विष्णू सहस्त्रनाम पठण करा. जोडीदारासोबत गोड पदार्थ शेअर करा.